भगवान भक्तिगडावर मी दाखल झाले आहे आणि आज मी लोकांना आव्हान केलं होतं की यावेळी पूर परिस्थिती असल्यामुळे मी तर दर्शनाला येणारच आहे, कारण परंपरा आहे ही. हा काही राजकीय मेळावा नाही की जो मी थोडा नंतर घेऊ शकते. ही समोल्लंघनाची परंपरा आहे. दसऱ्याला इथे येऊन सोनं उधळण्याची आत्तापर्यंतची आमची रीत आहे आणि म्हणून दर्शनाला मी आले आहे. आणि यावेळी काही अशी अपेक्षा नव्हती फार लोक येतील, पण त्या मानाने भरपूर लोक आलेले आहेत आणि ही लोकांचं खरंच प्रेम आहे आणि निष्पाप प्रेम आहे. भगवान बाबांवरची भक्ती आहे. तुम्ही एक आव्हान केलं होतं आणि त्याच आव्हानाला प्रतिसाद जो आहे तो मोठा पाहायला मिळतो. आम्ही आता तिथे होतो, मोठ्या प्रमाणात गुळ असेल, साखर असेल ते आणलेले आहे. मला लोकांनी असे फोटो पाठवले की आम्ही आमच्या दशम्या बांधून घेतल्यात ताई आणि लोकांच्या पुरणपोळीचं साहित्य आणलं. आपल्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवतो मराठी माणूस आपण, आणि मग पुरणपोळी आपण तर आपल्या घरी खाणार आहे, पण ज्यांच्या घरी पूर आलेला आहे, ज्यांचं घर सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे, त्यांच्या घरी पुरणपोळी होणार नाही. म्हणून मी सांगितलं पुरणपोळीला काय लागतं, तर चना डाळ लागते, पीठ लागतं, गूळ लागतं. तर ते साहित्य अक्षरशः इतके मला फोन आहेत की पार्किंगपासून ते उचलून आम्ही कसं आणणार. आमच्या गाडीमध्ये 100 आम्ही बॅग सगळ्यांनी मिळून आणल्या आहेत, कोणी 50 आणल्या आहेत. ते आम्ही ते एकत्र करून नंतर उद्या त्याचं वितरण करू. पूरग्रस्तांसाठी जी मदत होते ती तुम्ही स्वतः हे करताय, तर काय आता सरकारकडे देखील काय मागणी? खरं तर मला जेव्हा पुराची परिस्थिती झाली तेव्हा मी सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की जे माझ्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते आहेत, माझे लोकप्रतिनिधी, त्यांनी बांधावर जायचं. कोणी मला सांगायचं नाही की ताई तुम्ही इथे या, कारण मी प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचणार. तर तुम्ही बांधावर जा. प्रत्येक जण बांधावर गेला. प्रत्येक जणांनी प्रत्येकाला राशन दिलं. कोणाला घोंगडी पाहिजे घोंगडी दिली, कोणाला पांघरायचं पाहिजे पांघरायचं दिलं आणि प्रत्येकाने मदत दिली. भांडे कुंडे असे कार्यकर्त्यांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने बांधावर जाऊन मदत केली. हे मला खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. संकल्प असतो तुमचा प्रत्येक दसऱ्याला, यावेळेस थोडक्यात काय असेल संकल्प? आता तो तिथं गेल्यावर सुचतो बघा. ते काय चमत्कार आहे मला माहित नाही. यातून माझ्याकडे काही माझ्या भाषणाचे बोल नाहीत. काही लिहिते मी काव्यात्मक, त्याच्यावर थोडंसं लिहिलं असेल, पण ते आता कुठे वापरेन ते मला माहित नाही. तर थोड्या वेळातच या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या या दसरा मेळाव्याला ही सुरुवात होते आणि अवघ्या काही वेळातच आता स्वतः पंकजा मुंडे जे आहेत ते या ठिकाणावरनं आता मूळ कार्यक्रमाच्या ठिकाणी अर्थातच त्यांच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि ही या ठिकाणची गर्दी जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते. पंकजा मुंडे यांच्या समवेत माजी खासदार प्रीतम मुंडे देखील आहेत, त्यांचा मुलगा देखील या ठिकाणी आहे आणि अवघ्या आता काही क्षणाचा अवधी आहे ज्या ठिकाणी आता त्या स्वतः दाखल होतील आणि त्यानंतरच या ठिकाणी जो काही जनसमुदाय उपस्थित आहे त्याच उपस्थित जनसमुदायाला आता स्वतः पंकजा मुंडे ज्या आहेत त्या देखील मार्गदर्शन करणार आहे. आणि नक्कीच या ठिकाणी प्रत्येक वर्षी एक संकल्प असतो आणि तोच संकल्प नेमका काय असणार आहे याची देखील उत्सुकता जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे. तिथे गेल्याच्या नंतर प्रत्येक वर्षी काही ना काही संकल्प केला जातो आणि तो सुचतो हा तिथेच असतो आणि त्यामुळेच आता नेमकं भाषणातून काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि आता सध्या हेलिपॅडवरनं आता जी मुख्य सभेचं ठिकाण आहे त्याच ठिकाणी पंकजा मुंडेंचा हा ताफा जो आहे तो निघालेला आहे आणि आपण बघू शकतो की आत्ताही या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती देखील सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.